नवी मुंबईतल्या तुर्भे डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी होतीये। डम्पिंग उठवा अन्यथा आमची पिढी रोगराईनं संपेल। तुर्भे डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी लहानग्यांनी आक्रोश केलेला आहे। वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुद्धा दुसरीकडे हलवण्याची मागणी होतीये। डम्पिंगमुळे दुर्गंधी पसरते, आरोग्याचा धोका असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि शाळा, मैदान आणि घरं डम्पिंगच्या विळख्यात अडकलेली आहेत। नवी मुंबईतल्या तुर्भे डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांसोबतच शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा केली आहे। डम्पिंगमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून आरोग्यावर परिणाम होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। शाळा, खेळाची मैदानं आणि घरं सुद्धा डम्पिंगच्या जवळ असल्यानं मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे। आपण इथल्या काही विद्यार्थी आहेत, शालेय विद्यार्थी ज्यांची आता सुट्टी झालेली आहे, ते खेळण्यासाठी या मैदानामध्ये आलेले आहेत आणि हे मैदान त्या डम्पिंग ग्राउंडला लागूनच आहे। आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत, तुम्हाला खरंच या डम्पिंग ग्राउंडचा त्रास होतोय का किंवा ते डम्पिंग ग्राउंड तुम्हाला का नकोय, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत काही जे विद्यार्थी आहेत, शालेय विद्यार्थी, कुठल्या शाळेमध्ये पहिलं सांग? म्युन्सिपालिटी। अच्छा, पालिके। म्हणजे डम्पिंग ग्राउंडला लागूनच आहे ती शाळा? हा। अच्छा, आता मला सांग, तुला तिथे वास येतो या डम्पिंग ग्राउंडचा, काय त्रास होतोय? वास लय येतो, आम्ही खेळतो तेव्हा लय वास येते आम्हाला। अच्छा, प्रॉब्लेम लय होतो, पोळं पडताना धाप येते। अच्छा हा। अच्छा, घरामधले कधी असे या वासामुळे कधी तुम्ही आजारी पडलात, काय त्रास झालाय? हा, पडलोय, लय वेळा पडलोय आम्ही। अच्छा, मग काय वाटतं इथून ते हटवायला पाहिजे? हटवायला पाहिजे ते। अच्छा, आपल्यासोबत काही आणखी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत, काय एकंदरीत स्थिती आहे? तुम्ही या ठिकाणी शिकताय, शाळा जवळ आहे, काय हे डम्पिंग ग्राउंड हटवण्याचा प्रयत्न तर करत नाहीतच, मात्र अजून एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुरू आहे? ते केलंच पाहिजे, कारण की इथल्या लहान मुलांची समस्या आहे ती, का की इथं शाळा लागू नये। जर हे हटलं नाही तर अजून त्रास होणार। मुलं बारकाले, त्यांना कळलं पाहिजे, जे प्रशासन आहे त्यांना बी कळलं पाहिजे की हे डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर हटवायची ही समस्या त्यांनी केली पाहिजे। मैदानाच्या बाजूला जे आहे डम्पिंग ते हटायलाच पाहिजे आणि हळूहळू बिमारी पसरत जाते आणि खेळताना आणि पळताना साथ घ्यायला त्रास होतो। तुम्हाला असं कधी त्रास झालाय या अगोदर? हो, लय वेळा, खूप वेळा त्रास झाला? खूप वेळ। अच्छा, म्हणजे शरीराला, आरोग्याला हानिकारक आहे असं म्हणतात? हानिकारक आहे। किती वेगळ्या प्रकारचा वास येतो ज्या ठिकाणी आपण तुम्ही उभे राहू शकत नाही अशी स्थिती? असे भरपूर आहेत। सकाळी उठताना पण वास येतो आणि म्हणजे उठायच्या अगोदर पण झोपताना त्रास होतो। तर एवढंच म्हणणं आहे जे पण नगरसेवक आहेत की इथून ते डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला जे डम्पिंग आहे ते हटायलाच पाहिजे। अच्छा, काय बाळा, काय वाटतं तुला एकंदरीत ही स्थिती? तुला वास येते नेहमी? हा, येतो। अच्छा, मग काय काय तुझं म्हणणं आहे, हे कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड गेलं पाहिजे? गेलं पाहिजे। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।